नागन धरणातून जीवनदायी पाण्याचे आवर्तन, आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या प्रयत्नांना यश. शिरीष कुमार नाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवापूर तालुक्यातील नागन नदीकाठच्या गावांसाठी अखेर नागन मध्यम प्रकल्प भरडू धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून रखरखत्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईने त्रस्त ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या मे महिन्यात विक्रमी तापमानाची नोंद झाल्याने संपूर्ण परिसरात कडक उन्हाळ्याची तीव्रता वाढली होती. परिणामी शेती संकटात सापडली असून विहिरी, नाले, बंधारे आणि नदीपात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. गुराढोरांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार शिरीष कुमार नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने पाठपुरावा करत नागन मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाच्या कार्यकारी अभियंत्यांना आदेश दिलेत. त्यानुसार नागन मध्यम प्रकल्पातील 17.85 दलघमी शिल्लक जलसाठ्यातून 1.0 दलघमी पाणी आवर्तनाद्वारे सोडण्यात आले असून उर्वरित 16.85 दलघमी जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. रविवारी सकाळी भरडू येथील नागन धरणातून हे आवर्तन सुरू करण्यात आले. या पाण्यामुळे भरडू, महालकडू, तारपाडा, सोनारे, बिलवारा, देवलीपाडा, दुधवे, डोकारे आणि नवागाव आदी गावांना मोठा लाभ होणार आहे. मार्गातील केटी वेअर बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. तसेच शेतीसाठीही या आवर्तनामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान तारपाडा, सोनारे, भांगरपाडा, भरडू, बिलवारा, देवलीपाडा, डोकारे आणि नवागाव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी पाणी टंचाईबाबत आमदार नाईक यांची भेट घेत मदतीची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासन स्तरावर तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि अखेर नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे नागन नदीकाठच्या गावांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व ग्रामस्थांकडून आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या प्रयत्नांचे स्वागत करण्यात येत आहे.